बुलढाण्यात महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाच्या नावाचा वापर करून करिअर मार्गदर्शन सेमिनारच्या नावाखाली पुण्याच्या पिंपरी चिंचवडची असलेली IIBM शिक्षण संस्थेकडून अनपेक्षित फी वसूल केली जात होती। महिला कर्मचाऱ्यांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना याच संदर्भात अरेरावीची भाषा करीत उडवाउडवीचं उत्तर दिल्यानं भाजप युवा मोर्चातर्फे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। आज बुलढाणा इथे काही विद्यार्थ्यांचा कॉल आला व त्यांनी असं सांगण्यात आलं की इथे करिअर काउन्सिलिंगचा प्रशिक्षण वर्ग इथे घडत आहे। त्याचे फी म्हणून 1750 रुपये त्यांनी चार्जेस ठेवलेले। गव्हर्नमेंट आम्ही फक्त इथे विद्यार्थ्यांच्या तक्रार आल्यानंतर आम्ही इथे आलो व फक्त त्यांना विचारलं की 1750 जी तुम्ही फी घेताय गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंगचे, त्याचे फक्त अधिकृत काही पत्र असेल तर ते दाखवा। ते दाखवण्यास ते असमर्थ ठरलेले आहे आणि विद्यार्थ्यांचे इथून प्रायव्हेट संस्थांमध्ये ॲडमिशन करण्याचे ते 1750 रुपये फी घेत आहे। त्याबद्दल आम्ही इथं आलो। या संदर्भात तुम्ही काही तक्रार करणार आहे का? हो, पोलिसांमध्ये आम्ही तक्रार करणार आहे की आम्हाला फक्त गव्हर्नमेंटचं ऑथोराईज जे आहे ते दाखवण्यात यावे। आम्ही त्याच्यात संतुष्ट आहोत।